एका निर्णयाने माझ्या आयुष्याला नवी दिशा दिली. कधी-कधी आयुष्यात घेतलेला एक निर्णय आपल्याला अशा ठिकाणी घेऊन जातो, ज्याचं आपण कधीतरी फक्त स्वप्न पाहिलेलं असतं. हा फक्त दिल्लीचा प्रवास नाहीये. हा माझ्या आयुष्यातल्या एका नवीन अध्यायाची सुरुवात आहे. नमस्कार, मी आहे मृदुला आणि आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातल्या एका खूप खास प्रवासावर घेऊन जाणार आहे. मी दिल्लीला नेमके कशासाठी चालले आहे आणि हा बूट कॅम्प माझ्यासाठी इतका खास का आहे आणि ह्या प्रवासाने मला काय शिकवलं हे सगळं तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये समजणार आहे. पण त्याआधी थोडंसं माझ्याबद्दल. मी प्रोफेशनल मायक्रोबायोलॉजिस्ट होते. लग्नानंतर करिअरमध्ये ब्रेक आला. नंतर प्रेग्नन्सी, प्रीमॅच्युअर डिलिव्हरी आणि आयुष्याचं गणितच बदललं. पण त्या काळातच मी एक नवीन निर्णय घेतला. स्वतःवर पुन्हा विश्वास ठेवायचा. आणि कदाचित आज मी दिल्लीला चालले आहे त्याची सुरुवात तिथूनच झाली होती. आमचा प्रवास घरातून थेट एअरपोर्टला सुरू झाला नाही, तर सर्वात आधी आम्ही गेलो आमच्या एका स्टुडंटकडे, जी माझी मैत्रीण सुद्धा आहे. आणि विशेष म्हणजे तिने सुद्धा हा बूट कॅम्प क्वालिफाय केला होता. त्यामुळे आम्ही सगळे एकत्रच जाणार होतो. तर आम्ही एकत्र नाश्ता केला, खूप गप्पा झाल्या आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच एक्साइटमेंट होती. कारण आम्ही फक्त दिल्लीला फिरायला जात नव्हतो. आम्ही शिकण्यासाठी, ग्रो होण्यासाठी आणि स्वतःची नेक्स्ट व्हर्जन तयार करण्यासाठी जात होतो. नाश्ता करून आम्ही रेडी झालो आणि एअरपोर्टसाठी निघालो. पण त्या दिवशी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. रस्त्यावर ट्रॅफिक, सगळीकडे पाणी आणि मनात एकच प्रश्न, फ्लाईट वेळेत मिळेल ना? गुगल मॅप्स प्रत्येक 2 मिनिटांनी बघत होतो. पण एक गोष्ट मात्र ठरलेली होती. काहीही झालं तरी आज दिल्लीला पोहोचायचंच. आणि शेवटी आम्ही वेळेत एअरपोर्टवर पोहोचलो. पण त्या क्षणी वाटलं, चला आता खरंच प्रवास सुरू झाला. एअरपोर्टमध्ये पाऊल टाकलं आणि काही क्षण मी फक्त आजूबाजूला बघत राहिले. कारण ही माझ्या आयुष्यातली पहिली फ्लाईट होती. लहानपणी जे फक्त चित्रपटात पाहिलं होतं, ते आज मी स्वतः अनुभवत होते. पण ह्या प्रवासातली सर्वात खास गोष्ट म्हणजे मी एकटी नव्हते. माझ्यासोबत माझे हसबंड होते आणि आमचा 16 महिन्यांचा द्वैत. त्याच्यासाठी तर सगळंच नवीन होतं. कधी इकडे बघायचं, कधी तिकडे, कधी आमच्यासोबत खेळायचं आणि त्याच्या या छोट्या-छोट्या रिएक्शन्स पाहून आमच्याही चेहऱ्यावर खूप हसू येत होतं. शेवटी बोर्डिंगची अनाउन्समेंट झाली आणि खरं सांगायचं तर त्या क्षणी मला अजूनही विश्वास बसत नव्हता की माझी ही पहिली फ्लाईट जर्नी आता सुरू होणार आहे. फ्लाईटने रनवे सोडलं आणि काही सेकंदातच आम्ही ढगांच्या वर होतो. त्या क्षणी मी काही बोलले नाही. फक्त बाहेर बघत राहिली. कारण काही भावना शब्दात सांगता येत नाहीत. स्मितने थोडा वेळ मस्ती केली आणि मग माझ्या कुशीत शांत झोपून गेला. मी त्याच्याकडे बघितलं आणि मनात एकच विचार आला. काही वर्षांपूर्वी मी फक्त परिस्थितीशी लढत होते आणि आज मी माझ्या कुटुंबासोबत माझी स्वप्न जगत होते. तेव्हा जाणवलं, स्वप्न पूर्ण व्हायला वेळ लागू शकतो, पण योग्य निर्णय तुम्हाला योग्य ठिकाणी नक्की पोहोचवतो. थोड्याच वेळात दिल्ली जवळ येत होती. विंडोमधून बाहेर बघताना मनात एक वेगळीच उत्सुकता होती. कारण हा प्रवास अजून संपला नव्हता. खरी सुरुवात तर आत्ता होणार होती. मध्ये लँड झाल्यावर एक वेगळीच एनर्जी जाणवत होती. पहिल्यांदाच दिल्लीमध्ये आले होते आणि मनात एकच विचार होता, उद्या तो दिवस आहे ज्यासाठी आम्ही इथपर्यंत आलो आहोत. एअरपोर्टवरून आम्ही थेट हॉटेलकडे निघालो. रूममध्ये गेल्यावर थोडं फ्रेश झालो आणि थोडासा आराम केला. कारण संध्याकाळी संपूर्ण टीम सोबत डिनर ठरलं होतं. डिनरला सगळे भेटलो. खूप दिवसांनी अनेक जणांना प्रत्यक्ष भेटत होते. आतापर्यंत फक्त मोबाईल स्क्रीनवर दिसणारे चेहरे आज समोर बसून गप्पा मारत होते. कुणी त्यांचा प्रवास सांगत होतं, कुणी बूटकॅम्प बद्दल बोलत होतं, तर कुणी पुढच्या गोल्स बद्दल. खरंच पॉझिटिव्ह लोकांमध्ये वेळ कसा जातो हे कळतही नाही. पण आमचा दिवस अजून संपलेला नव्हता. रात्री साधारण 1 वाजता आमची बिझनेस स्ट्रॅटेजी मीटिंग सुरू झाली. खूप जणांना वाटतं सक्सेस म्हणजे फक्त स्टेजवरचे फोटो, फ्लाईट, हॉटेल किंवा सोशल मीडियावर दिसणारं आयुष्य. पण त्यामागे अशा कितीतरी रात्री असतात ज्या कोणालाच दिसत नाही. त्या मीटिंगमध्ये आम्ही पुढच्या काही महिन्यांची प्लॅनिंग करत होतो. स्टुडंट्सला अजून चांगली व्हॅल्यू कशी देता येईल, बिझनेस अजून चांगला कसा ग्रो करता येईल आणि स्वतःमध्ये अजून काय इम्प्रूव्ह करता येईल यावर सुद्धा खूप छान चर्चा झाली. काही नवीन आयडियाज मिळाल्या आणि काही गोष्टींनी अक्षरशः विचार करण्याची पद्धतच बदलून टाकली. बोलता बोलता वेळ कसा गेला ते कळलंच नाही. घड्याळात पाहिलं तर रात्रीचे 3:30 वाजले होते. शरीर थकलं होतं, पण मन खूप शांत होतं. कारण आजचा दिवस फक्त प्रवासात गेला नव्हता. आज मी पुन्हा एकदा स्वतःमध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती आणि मला वाटतं आपण स्वतःवर केलेली इन्व्हेस्टमेंट हीच आयुष्यातली सर्वात मोठी इन्व्हेस्टमेंट असते. रूममध्ये परत आले, उद्याच्या बुटकॅम्पसाठी सगळं रेडी करून ठेवलं आणि थोडा वेळ शांत बसून मनात एकच विचार आला.
काही वर्षांपूर्वी मी कल्पनाही केली नव्हती की मी इथे असेन. पण आज मी इथे होते. माझ्या मेहनतीमुळे, माझ्या निर्णयामुळे आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या त्या प्रत्येक व्यक्तीमुळे. आता फक्त काही तासांनीच तो बूटकॅम्प सुरू होणार होता, ज्यासाठी आम्ही पुण्याहून दिल्लीपर्यंत आलो होतो. पण मला अजिबात कल्पना नव्हती की उद्याचा दिवस माझा विचार करण्याच्या पद्धतीलाच बदलून टाकणार होता. बूटकॅम्पमध्ये नेमकं काय झालं? कोणते लेसन्स मला आयुष्यभर लक्षात राहतील? आणि मी तिथून घेऊन काय परत आले, हे सगळं तुम्हाला पाहायला मिळेल. तर नक्की भेटा पुढच्या व्लॉगमध्ये. जर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि जर का तुम्ही एक न्यू मॉम असाल, हाऊसवाईफ असाल किंवा प्रेग्नंट वुमन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या आयुष्यात असा कोणता निर्णय होता ज्याने तुमचं आयुष्य बदलून टाकलं. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. कारण खरी गोष्ट अजूनही बाकी आहे.